राजवाडी संघाचा सुरुवातीला सामना पेवड विरुद्ध राजवाडी दुसरा चेंडू तुझा असतो निर्धावाचा चेंडू 2 चेंडू धावसंख्या 0 पंच वाईट चेंडू आहे धावसंख्या उघडते पात्र धावसंख्येचं 1-1 वाईटच्या स्वरूपात पुन्हा वाटतं वाईट चेंडू आहे धावसंख्येपासून 2 वरती सर्व 2 वाईट चेंडू 2 धावा पुन्हा वाईट चेंडू आणि डिग्रेच्या सोबत 1 धाव अशा 2 धावा टोटल धावसंख्या पोहोचते 4 वरती 2 चेंडू 4 धावा 9 चेंडू 1 धाव मिळते धावसंख्या पोहोचते 5 वरती अवांतर धावसंख्या भर होते 1 ने पुन्हा सुंदर फटका मिसफुल होते पंच चौकार ठीक आहे धावसंख्या 4 ने भर होते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वरती 3 बॉल 9 पुढे चेंडू पुढे माझ्या प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण आहे डॉट चेंडू होते धावसंख्या थांबते 9 वरतीच पुढे चेंडू वाईट चेंडू एकच धाव आताची धावसंख्या पोहोचते 10 वरती पुढे चेंडू टॅपचा फटका सक्सेसफुल चौकार धावसंख्या 14 4 नंबर पुढे नीट मारल बाबा इंजन काका मारत 4 पुढे मारायचा प्रयत्न होता वाईट चेंडू आव्हान धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 वरती राजवाडी संघाची सुंदर फटका चौकारे धावसंख्या 4 नंबर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते म्हणजे 19 होती सुंदरची फटकेबाजी राजवाडी संघाची धावसंख्या म्हणजे 19 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सामने इथून पुढे 2 षटकांचे असतील सर्व संघांना नोंद घ्यायची 2 षटकांचे सामने असतील दुसरं षटक सुरू पुढे माझा प्रयत्न टॅपचा फटका हातामध्ये मागे फिल्डर फ्लम्पिंग होतात चला जिंकण्याचा चेंडू वाईट चेंडू मागे अशा 2 धावा वाईट चेंड डिक्लेअर सोडत 1 धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 चला पुढील चेंडू त्या छोटी कट लागला होता बॅटला पण नाही पण मला वाटतं राहुलच्या सोबत विकेट गेलेला आहे निर्धाव चेंडू जातो ना धावसंख्या साध्या म्हणजे 21 वरती विकेट आताचा धावबाद झाला प्लेअर चला पुढील चेंडू तसं की 21 नोट होते धावसंख्या पोहोचते मला वाटतं 23 वरती टॅपचा फटका हातामध्ये निर्धाव चेंडू धावसंख्या अजून स्थिर राहतो 23 वरती काही हालचाल नाहीये नो चेंडू आहे राईट दिसणार पंचांचा नो चेंडू आहे साईडचा धावसंख्या 1 ने भर पडते पुन्हा फटका चौकार या 4 धावा धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 वरती चला 28 धावसंख्येचा मोठा आव्हान ठेवले अजूनपर्यंत बॅटिंग सुरू आहे काही चेंडू शिल्लक आहेत पुन्हा 9 चेंडू होत
या 2 धावा धावसंख्या बोलतो म्हणजे मला वाटतं 30 वरती 30 वरती पंचा बॉल किती बाकी अजून 3च बॉल झाले 3 बॉल बाकी आहेत धावसंख्या 30 भरमसाठ धावसंख्या राजवाडी संघाकडून त्यात अवंतर संख्येची भर आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्लेसमेंटचा शॉट होता पण बॉल बाहेर आणि क्रिकेट षटकाचा स्वरूपात चला 5वा चेंडू पूर्णपणे बेस आहे बॉल काय कळला नाही निर्धाव चेंडू काय विकेट जातोय असं काय हातवरती करतोय पुढे मारण्याचा प्रयत्न पुढचा चेंडू होता एक धाव घेण्याचा प्रयत्न दिग्गज सोबत एक धाव धावसंख्या पोहोचली म्हणजे 31 जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे वेळवण संघाला 12 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे तुमच्या नाना आहे का वाजवायला आम्ही खणखणीत फक्त सामना सुरू करा जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 32 धावा वेळवण संघाला जिंकण्यासाठी राजवाडी संघ वेळवण संघाला हे धावा होण्यापासून रोखतोय का पाहूया दुसरी विंग सामना 2 षटकांचा 12 चेंडू 32 ची आवश्यकता पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भर होते खातं उघडतंय 1 धाव पुढील चेंडू अजून 1 चेंडू पडला नाहीये वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि पूर्णपणे बीट होतोय निर्धावाचा चेंडू 1 चेंडू 1 धाव वेळवण संघाची त्याचा फटका 1 धाव मिळते 2 चेंडू 2 धावा पुढील चेंडू पंच वाईट जिंकल्याच्या सोबत 1 धाव असे 2 धाव मिळत आहेत धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या बसते 4 वरती चला पुढील चेंडू कट लागते 1 धाव मिळते धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते 5 वरती 3 चेंडू धावसंख्या होते 5 सगळं गलती तिथे बघ चिकन झाला चला पुढील चेंडू राजू महाराजा बॅटचा फटका हातामध्ये निर्धावाचा चेंडू जातोय धाव संख्येसाठी रोखून ठेवले ते म्हणजे वेळवण संघाला राजवाडी संघाने पुढील चेंडू सुंदर चेंडू पण 1 धाव काय रोखू शकले नाही डिक्लेअर सुरू होतं 1 धाव मिळते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे
6 वरती. एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. धावसंख्या 6 वरती. राजवाडी संघाचा गोलंदाज पुढे मारण्याचा प्रयत्न हातामध्ये. मला वाटतं एक धाव काय रोखू शकत नाहीयेत पंच. ओव्हर. धावसंख्या पोहोचते 7 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 7. वेळवड संघाची जिंकण्यासाठी आव्हान होते म्हणजे 32 धावसंख्येचं. 6 बॉल 25 ची गरज आहे मला वाटतं. चला दुसरं षटक राजवाडी संघाकडून. सहा बॉल 25 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी वेळवड संघाला. पाहूया कशा प्रकारे करतात सामना. चौकार. पहिला चेंडू खडखडीत चौकार आहे. अजूनही धाव संख्या होऊ शकते असा विश्वास आहे वेळवड संघाला. चौकार मारलाय पहिला चेंडू. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे मारतोय फटके. अजूनही मला वाटतं 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॉल शोधा. बॉल शोधा. पंच दुसरा बॉल देतो पर्यंत. पुढे चेंडू वाईट चेंडू आहे आणि एक धाव. आता 2 धावा. 2 धावा धावसंख्या पोहोचते म्हणजे 17 वरती. बॉल 2 ना. 2 चेंडू धावसंख्या 17. पाहूया पुढील चेंडू. तिसरा चेंडू पुढे माझा फटका आणि चौकार आहे. लगातार चौकाराची बारिश केली आहे. धावसंख्या बसते म्हणजे 21 वरती. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. सलग 3 चौकारांची गरज जिंकण्यासाठी. सलग 3 चौकार. हॅट्रिक पाहिजे चौकारांची वेळवड संघाला जिंकण्यासाठी. 3 चेंडू 11 ची गरज. चला पुढील चेंडू. वेळ घेऊ नका. वेळ कमी आहे. पुढे पण सामने खेळवायचे आपल्याला लक्षात असू द्या. सुंदर असा फटका. पंच. चौकार आहे. चौकार. अजूनही मला वाटतं 7 ची गरज आहे. 7 ची गरज आहे. 2 बॉल 7 ची गरज आहे. लक्ष असू द्या. 2 बॉल 7. 2 चौकारांची गरज आहे. 32 तुम्ही ने. दादा माझे प्रत्येक स्कोर सांगतोय प्रत्येक बॉलला. 2 बॉल 7. 2 बॉल 7 ची गरज आहे. एकच रन एक्स्ट्रा होता. एक कमी व्हायला पाहिजे ना. 2 बॉल 7 आहे ना. 6 व्हायला पाहिजे ना. मग 6 पाहिजे. काय माहितीये का 32 32. अरे 25 पाहिजे होते. 18 आले आता. 20 आले. 20 आले. 25 झाले. स्कोर 25 झाला आता. स्कोर 25 झाला आता. स्कोर 25 आहे ना. 25 32 7 करायचे. 7 करायचे. 7 पाहिजे. 7 पाहिजे. फक्त प्रत्येक बॉल स्कोर सांगतो लक्ष असू द्या.
6 बॉल 24 पाहिजे होते 7 पाहिजे 2 बॉल 7 पाहिजे सांगतोय ना प्रत्येक बॉल सांगतो आता 6 बॉल नाही 25 होते चला 2 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी प्रत्येक बॉल स्कोर सांगतोय लक्ष असू द्या चुकलं तर माफी मागून पुढे स्कोर चेंज होईल पण माफी चुकी नसेल तर माफी मागून देणार नाहीये लक्ष असू द्या पाहिजे तर तुमचा प्लेअर इथं स्कोर कार्ड इथे ठेवा चला 2 चेंडू 7ची आवश्यकता आहे सुंदरसा फटका मला वाटतं एकच धाव सहाची गरज आहे 1 चेंडू 6 धावांची गरज आहे राजवाडी संघाला जिंकण्यासाठी बॉल निर्धावाचा चेंडू अभिनंदन राजवाडी संघाचं पुढील सामना आहे तो म्हणजे